आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा आहे। पण या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना महायुतीमधूनच आव्हान मिळेल अशी शक्यता दिसते, कारण अजित पवार यांचे जुने राजकीय विरोधक आता त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात। बघूयात माझाचा रिपोर्ट। आता माझ्या बाबतीमधलं तर महाराष्ट्रभरचं प्रसिद्ध वाक्य आहे, ती विजय शिवतरे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अजित पवारांचं हे वाक्य विजय शिवतारे अजूनही विसरलेले नाहीयेत। अजित पवारांनी केलेल्या शाब्दिक जखमा शिवतारेंच्या मनात आजही ताज्या आहेत। एबीपी माझाशी बोलताना शिवतारेंनी त्याचाच उल्लेख केला आणि अजित पवारांना एक गर्भित इशाराही दिला। नाही, असं आहे की या सर्व प्रकारामध्ये विधानसभेच्या भूमिका काय आहेत हे क्लिअर झाल्याशिवाय हे क्लिअर होणार आज उद्या। ते सीएम असतील, डीसीएम असतील, ते निर्णय घेतील। पण निश्चितपणे आता माझ्या बाबतीमधलं तर महाराष्ट्रभरचं प्रसिद्ध वाक्य आहे आणि त्यामुळे जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीतलं क्लिअरन्स होत नाही तोपर्यंत थोडासा सबूर असंच हे केलेलं आहे। आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या बाबतीतलं क्लिअरन्स देतील त्यावेळेस निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघेल। पक्ष वेगळे होते त्या काळात समजा आता माझ्या विरोधात अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं होतं, बोलले होते, पक्ष वेगळे होते, माझे विरोध राजकीय विरोधकच होतो ना। त्यामुळे आता परिस्थिती बदललेली असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये एकमेकांच्या इंटरेस्टचे जर तुम्ही विचार केले तर लोक मदत करतील आणि जर इंटरेस्टचे विचार नाही केले, मला वाटत नाही की अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी कोणी ऐकेल असं परिस्थिती नाही। म्हणजे विधानसभेची जर आम्हाला खात्री देणार असेल तर लोकसभेला काम करू अशीच आशयाची बहुतेक सगळीकडे तीच परिस्थिती आहे, सर्व ठिकाणी तीच परिस्थिती। डिप्लोमॅटिकली बरोबर हँडलिंग झालं पाहिजे। निवळ ते बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना असं होणार नाही। लोक आता हुशार झाले। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। त्यासाठी अजित पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पण या निवडणुकीत अजित पवारांना महायुतीतल्याच नेत्यांशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांना हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आव्हान दिलं होतं। आता विजय शिवतारेंनीही तीच भाषा वापरली आहे। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। अजित पवार शब्द पाळत नाहीत असं अंकिता पाटील म्हणाल्या होत्या। तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव काय? ते माझ्याबरोबर कधी जास्त इंटरॅक्शनच नाहीये त्यांची, त्यामुळे ते शब्द मी असं म्हणणार नाही। नॉर्मली महाराष्ट्रभर त्यांचा एक वखूब आहे की जे बोलतात ते करतात। शक्यतो होत नाही तसं। इंदापूरच्या बाबतीत झालेलं आहे हे सर्व ज्ञात आहे, असं काही नवीन नाही। 2019च्या निवडणुकीवेळी अजित पवारांनी विजय शिवतारेंचा पराभव करण्याचा प्रण केला होता, तो त्यांनी पूर्णही केला होता। ती विजय शिवतरे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या, गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांना 1,30,710 मतं मिळाली, तर शिवसेनेकडून लढलेल्या विजय शिवतारे यांना 99,306 मतं मिळाली।
31,404 मतांनी विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. याच पराभवाचं उत्तर काढण्यासाठी विजय शिवतारे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर विजय शिवतारे यांनीही जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.